नमस्कार. आज आपण हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा बनवायचा ते पाहूयात. तर ढोकळा बघा मस्त जाळीदार झालेला आहे. भरपूर हेल्दी आहे, भरपूर प्रोटीनयुक्त आहे. तुम्ही डाएट जरी करत असाल तरी बनवू शकता आणि सगळ्यांसाठीच हा खूपच हेल्दी असा आहे. तर मस्त असं जाळीदार झालं आहे बघा आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे. चला तर मग लगेच आपण रेसिपी पाहूयात. तर या ठिकाणी मी हिरवी मुगाची डाळ घेतलेली आहे, जी सालीसकट असते ती. याऐवजी तुम्ही रेग्युलर डाळ जरी वापरली तरी चालेल. डाळ आपल्याला 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. ह्यात आपल्याला 2 मोठे चमचे बारीक रवा घालायचा आहे. जाड रवा असेल तरी चालेल. आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुम्ही डाळीसोबत रवा भिजवून घेतलात तरी चालेल. ह्यात मी 2 मोठे चमचे बेसन घातलेलं आहे. एक हिरवी मिरची घातली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. मोठं लिंबू असेल तर अर्धाच घाला. इथे मी छोटंच लिंबू होतं त्यामुळे अख्ख्या लिंबाचा रस वापरलेला आहे. लिंबाच्या रसामुळे ह्यात थोडासा आंबटपणा येतो. याऐवजी तुम्ही दही वापरलं तरी चालेल. आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर मस्त असं आपलं हे ढोकळ्याचं बॅटर तयार आहे. मस्त असं हे बारीक वाटून झालेलं आहे बघा आणि हातावरती जर पीठ घेतलं तर हलकंसं ह्यात रवाळपणा जाणवतोय. तर चांगलं हे असं वाटून घेतल्यानंतर एक 5 मिनिट आपण पुन्हा भिजत ठेवणार आहे. कारण मी ह्या रवा जो घातला आहे तो भिजवून घेतलेला नाही आहे. डाळ आणि रवा जर डायरेक्ट भिजवलेला वापरला तर पीठ भिजवायची काही गरज नाही. मी 5 मिनिटं हे झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवायचे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ढोकळा शिजवण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, ते देखील उकळलेलं आहे. आता आपलं जे मिश्रण आहे ढोकळ्याचं ते छान भिजलेलं आहे. ह्यात आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे खाण्याचा किंवा मग तुम्ही इनो वापरलं तरी चालेल. त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्यात हे मिश्रण अशा प्रकारे काढून घ्यायचे. तर थोडंसं मिश्रण मी बाजूला ठेवले कारण ढोकळा जर फुगला तर ह्यात बसणार नाही आहे. राहिलेलं मिश्रण मी सेपरेट शिजवून घेणार आहे. सोडा घातल्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटलं तर पाणी घालू नका. खूप जर घट्ट वाटलं तरच घाला. चांगलं मिक्स केल्यानंतरच हे भांड्यामध्ये घालायचे. झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 3 ते 4 मिनटं गॅस मोठा ठेवायचा आणि त्यानंतर मीडियम टू लो गॅस करायचा आहे आणि 15 मिनटं ढोकळा चांगला शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनटामध्ये ढोकळा व्यवस्थित शिजला जातो. जर थोडाफार राहिल्यासारखा वाटला तर पुन्हा 2-3 मिनटं आणखीन शिजवून घ्या. ढोकळ्याचं भांडं आपण खाली काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित थंड करायचं आहे. तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी करून घेऊयात. अर्धी वाटी शेंगदाणे, त्यानंतर 2 चमचे भाजकी डाळ घेतलेली आहे, छोटासा आल्याचा तुकडा, चवीपुरत्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, थोडासा पुदिना आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. ह्यात देखील आपण अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. चिंच वापरली तरी चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याची आपल्याला चटणी वाटून घ्यायची. तर ही शेंगदाण्याची चटणी एकदा नक्की करून बघा. ढोकळ्यासोबत चवीला खूप छान लागते. पुदिना जरी नसेल ना तरी फक्त कोथिंबीर वापरून तुम्ही ही चटणी बनवा. या चटणीवरती तुम्ही हवं तर फोडणी घातली तरी चालेल. मी अशी चटणी ठेवली आहे. ढोकळा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतर ह्याला असे कट मारून घ्यायचे आहेत. हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हा कट करून घ्या. थोडासा थंड झाल्यानंतरच काढा म्हणजे मग व्यवस्थित ढोकळा निघतो. तर बघा मस्त जाळीदार असा ढोकळा झालेला आहे. खूप हलका फुलका झाला आहे आणि शिजायला फार वेळ लागत नाही. 15 मिनटामध्ये व्यवस्थित शिजला जातो. चवीलासुद्धा खूप मस्त लागतो हा ढोकळा. तर हा ढोकळा तुम्ही असंच खाल्लात तरी चालेल चटणीसोबत किंवा मग यावर तडका घाला. तडका जर घातला तर अजूनच चवीला छान होतो. अगदी छान बघा, हलका फुलका मस्त असा जाळीदार झालेला आहे. भरपूर सारी जाळी पडली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले. ह्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा तीळ घातलेले आहेत पांढरे, 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. फोडणी खमंग करायची, गॅस बंद करायचा आहे. सगळा ढोकळा फोडणीमध्ये घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे फोडणी. तडका पॅनमध्ये तुम्ही फोडणी करून ढोकळ्यावर घातली तरी चालेल. मस्त खमंग ढोकळा तयार आहे. आता हा ढोकळा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याआधी यावर भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. फोडणी घातलेला ढोकळा खायला मस्त लागतो, त्यामुळे शक्यतो फोडणी घालूनच करा. अगदी मस्त खमंग स्पंजी असा हा ढोकळा तयार आहे. तुम्ही डाएट जरी करत असाल तरी आरामात खाऊ शकता. लहान मुलांना
खाण्यासाठी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर सगळ्यांनाच आवडेल आणि सगळ्यांसाठी हेल्दी असा हा मस्त स्पंजी जाळीदार ढोकळा तयार आहे. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे दिलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर मस्त ढोकळा आणि चटणी तयार आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.